So fifth example, prove that sin square a by 2 plus sin square b by 2 minus sin square c by 2 is equal to, this is again in triangle ABC, 1 minus 2 cos a by 2 cos b by 2 sin c by 2. We have, yes, what is the formula for sin square theta by 2 is equal to, काल सांगितलं होतं sin square theta by 2 is equal to, नसेल तर मग कुठला आठवायला लागेल, sin square thetaचा फॉर्म्युला आठवायला लागेल, आणि हा पण नाही आठवला तर cos 2 thetaचा फॉर्म्युला आठवायला लागेल. त्याच्या पलीकडे पर्याय नाही आहे. म्हणजे माझ्याकडे एवढे पर्याय मी तुम्हाला सांगू शकतो की हे इतकं लक्षात ठेवा. हा जर नाही आठवला sin square thetaचा फॉर्म्युला आठवायचा प्रयत्न करा, तोही नाही आठवला cos 2 thetaचा आठवायचा प्रयत्न करा, तिथून इथे येता येईल, इथून तिकडे जाता येईल. cos 2 thetaचा sin square मधला फॉर्म्युला काय आहे, cos 2 thetaचा sin square मधला फॉर्म्युला काय आहे, 1 minus 2 sin square theta. तर या 2 sin square theta ला या बाजूला घेऊन या आणि cos 2 theta त्या बाजूला नेलं, त्यामुळे काय होईल, 2 sin square theta is equal to 1 minus cos 2 theta. 2 ने डिवाइड करा, sin square theta चा फॉर्म्युला मिळतो 1 minus cos 2 theta divided by 2. आणि थीटाच्या ऐवजी पाहिजे तुम्हाला थीटा बाय 2, त्यामुळे इथं थीटाच्या जागी लिहा थीटा बाय 2, म्हणजे 2 थीटा होईल थीटा. So what will get, sin square theta by 2 is equal to, this is 1 minus cos theta divided by 2. I will call this as first. आलं लक्षात काय केलं. नाव कन्सिडर LHS. कारण LHS ला तिन्ही टर्म या फॉर्म मध्ये is equal to, I will write LHS, so this sin square a by 2 plus sin square b by 2 minus sin square c by 2, which is equal to, I will combine or I will collect, use these forms. See what we are getting. 1 minus cos a is divided by 2, okay, plus 1 minus cos b divided by 2 minus 1 minus cos c divided by 2. Okay, any doubt here, काही शंका आहे कोणाला. काय केलं लक्षात आलं सगळ्यांना, एकच फॉर्म्युला तीन ठिकाणी, थीटाच्या ऐवजी a b c घेऊन आपण. Now for sake of simplification take 1/2 common outside. Here it is 1 minus cos a plus 1 minus cos b, and here it is minus 1 minus minus plus cos c. So plus minus 1 gets cancelled, plus 1 minus 1 gets cancelled, and see what remains there. This is 1/2 into bracket 1 minus, या तिघांच्यातून मायनस साइन कॉमन बाहेर घ्या, cos a minus cos b, and this will become minus, no, we have taken minus sign, so it will be plus, and this is minus cos c. आणि मग कालची प्रोसेस कंटिन्यू करा, फक्त इथं मायनस साइन आहे, करता येईल. परत या दोघांना एकत्र घ्या, cos प्लस कॉसचा फॉर्म्युला, व्हॉट इज cos प्लस कॉस, 2 cos into cos, a plus b by 2, a minus b by 2 फॉर्म मध्ये. a plus b साठी काय वापरणार आहे, a plus b साठी काय वापरायचं ठरलंय, पाय मायनस सी. हे पक्क लक्षात ठेवा, पाय मायनस सी, त्यामुळे इथे डिवाइड बाय 2 असल्यामुळं पाय बाय 2 मायनस सी बाय 2 a plus b by 2 साठी येईल, आणि त्या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं. करा, सुरू करा सोडवायला, ज्यांनी सोडवलेलं नाही आहे. किती लोकांचं हे सुटलेलं एक्झाम्पल सोडवलं आणि सुटले, ओके.
अँगल ऍडजस्ट करा काय काय. करा, सोडवायला लागा, बसू नका. काल लेक्चरला नव्हतं असं कोण कोण आहे? काल लेक्चरला नव्हतंच आणि आज आलेत असं कोण आहे? होते सगळे काल लेक्चरला, मग सोडवायला यायला पाहिजे. कारण कालचं एक्झाम्पल या पद्धतीने सॉल्व्ह केलं आपण. cos a प्लस cos b प्लस cos c, फक्त याच्या ऐवजी 2a होता, 2a 2b 2c. कालचं एक्झाम्पल सोडवलंय. पहला एंगल काय आहे? a प्लस बी और a प्लस बी डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 येणार आहे. a प्लस बी डिवाइडेड बाय 2, a मायनस बी डिवाइडेड बाय 2. नाउ व्हाट वी कैन राइट फॉर a प्लस बी? pi minus c. So just write that as a plus b plus c is equal to pi, then a plus b is equal to pi minus c. That is the ether a plus b by 2 आहे. a plus b by 2 is equal to pi by 2 minus c by 2. इथं सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करा किंवा आधी सिम्प्लिफाय करून घेऊन गेला तरी चालेल. दोन्ही पर्याय आहेत तुमच्याकडे. कसं असतं बघा. देन तेवढाच टर्म मी बाजूला घेतला. cos ऑफ a प्लस b बाय 2 कॅन बी रिटन ॲज cos ऑफ pi बाय 2 मायनस c बाय 2. ओके. a प्लस b बाय 2 ची व्हॅल्यू pi बाय 2 मायनस c बाय 2 आपण ऑलरेडी आता इथं दाखवलेली, ती व्हॅल्यू इथं वापरली. नोटिस cos ऑफ pi बाय 2 मायनस थीटा, अलाइड एंगल फॉर्म्युली. cos ऑफ pi बाय 2 मायनस थीटा sin थीटा. pi बाय 2 असल्यामुळे cos चा sin होणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सो दिस इज sin ऑफ थीटा. थीटा इज c बाय 2. याला आपण म्हणूया नंबर 2. देन आता हे LHS मध्ये वापरलं. तुमचा LHS काय कुठेपर्यंत आला तर बघा. 1/2 मायनस 1/2 इंटू 2 इज दॅट. आणि हा जो आहे cos ऑफ a प्लस b बाय 2, आता काय झालं त्याचं? साइन ऑफ c बाय 2 झालं. त्याची व्हॅल्यू cos ऑफ a प्लस b बाय 2 ची व्हॅल्यू इथं आपण व्हेरीफाय केलं. दिस इज साइन ऑफ c बाय 2 इंटू सेकंड टर्म कीप ॲज इट इज cos ऑफ a मायनस b डिवायडेड बाय 2 मायनस cos c साठी फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठला वापरणार? लास्ट पेज. cos c साठी कुठला फॉर्म्युला वापरणार? काय शिकायला आलायस ना? लक्ष इथं दे. फॉर्म्युला पाठ कर. फॉर्म्युला सांग काय आहे. नुसतं उभारू नकोस. इकडे लास्ट बेंच. हा, कुठला फॉर्म्युला वापरायचा? शिकायला येतात तर व्यवस्थित लक्ष देऊन शिका. पालकाने घरातनं पाठवलं म्हणून इथे बसलो, घरात त्रास देते, जावा तिकडं, असं वागू नका. शिकायला यायला होतं हे समजणार नाही. पण कुठलीच गोष्ट नवीन समजत नसते हे लक्षात ठेवायचं. समजून घ्यायचा प्रयत्न केला तर समजेल. इकडे तिकडे बघत बसला तर अजिबात समजणार नाही. स्वतः कष्ट करायला लागेल. तोंडात घास घातल्यानंतर चावावं लागतं हे लक्षात ठेवायचं, तर ते पचतं. तुम्ही जर नुसता इथं लिहून घेतला आणि मी वहीत लिहिला आणि मला कळेल, नाही होणार. या जगात कुठलीच गोष्ट अशी होत नाही. प्रयत्न न करता तुम्हाला जमेल, कळेल. प्रयत्न करायला लागतील. कुठला फॉर्म्युला वापरायचा cos c साठी? ए बाळ इकडे लक्ष दे. cos c साठी फॉर्म्युला कुठला वापरायचा? कुठले कुठले फॉर्म्युले सांगितले होते काल? सेकंड आणि थर्ड हाफ अँगल फॉर्म्युले. कारण आता c बाय 2 आलाय.
आता इथं साइन सी बाय टू म्हणजे साइन मधला फॉर्म्युला, कॉस सी चा फॉर्म्युला आठवत नसेल तर कॉस टू सी चा फॉर्म्युला लिहायचा, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला थर्ड फॉर्म्युला साइन मधला, कॉस ऑफ टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी, साइन स्क्वेअर थिटा. आता इथं 2 थिटाच्या ऐवजी इथं कोण आहे, सी आहे. आता काय येईल या बाजूला, cos of c will be equal to 1 minus 2 sin square c by 2. ओके, तो मी इथे लिहितो ब्रॅकेट मध्ये 1 minus 2 sin square c by 2. which is equal to 1 half minus 1 half, इथे 2 आहे, हा सिंप्लिफाय करा, 2 साइन c बाय 2 इंटू कॉस a मायनस b बाय 2. इथं हा -1 आहे आणि मायनस मायनस प्लस 2 साइन स्क्वेअर c बाय 2. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे, या स्टेप मध्ये काही अडचण आहे, समजलं नाही असं काही झालंय, काय केलं लक्षात आलं, साइन सी बाय 2 कोणाची व्हॅल्यू आली, कॉस ऑफ ए प्लस बी ची, ए प्लस बी बाय 2 ची, ती इथं वापरली, पहिली गोष्ट हे लक्षात आलं. आणि इथं दुसरी गोष्ट काय केली, कॉस सी साठी हाफ अँगल फॉर्म्युला वापरला, कॉस सी इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी बाय 2. हे का केलं तर हा सी बाय 2 मध्ये आला आणि साइन मध्ये आला. हे जर कॉस मध्ये गेलं असतं तर काय केलं असतं, 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस 1. म्हणजे याच्यावरून याला ठरवायचं कुठला वापरायचा, कॉस असेल तर फॉर्म्युला, साइन असेल तर प्रश्न येत नाही, साइन सी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2 दोन्ही पण येतात, साइन आणि कॉस, कोणाला कॉमन घ्यायचं तुम्हाला ठरवता येतं. इथं जर साइनची टर्म असेल तर, कॉस असेल तर मात्र तुम्हाला पर्याय सेकंड फॉर्म्युला वापरायचा का थर्ड फॉर्म्युला वापरायचा, काल पण सांगितलं होतं, आज परत सांगतोय, पुन्हा लक्षात घ्या. इथं तुम्हाला कॉस असेल तर दोन पर्याय आहेत, सेकंड फॉर्म्युला कॉस मध्ये वापरायचा का साइन मध्ये वापरायचं, हे कोण ठरवणार आहे. इथं कोण येतं बघा, साइन आला तर साइन मधला फॉर्म्युला घ्या, कॉस आला कॉस मधला फॉर्म्युला घ्या, साइन मध्ये असेल एकच फॉर्म्युला आहे तोच वापरायचा आहे. आलं लक्षात, ही ऍडजस्टमेंट केली. आता या -1 ला या ब्रॅकेटच्या बाहेर घ्या आणि या दोघांच्यातून 2 कॉमन घेता येतो, साइन सी बाय 2 कॉमन घेता येतो. ओके, हा 1 हाफ मायनस 1 हाफ इंटू, याला मी आधी बाहेर घेतोय -1 आणि हा मायनस हाफ उरलेल्यांच्यासाठी तसाच राहील, इंटू या दोघांच्यातून काय कॉमन येतं बघा, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म मधून 2 कॉमन येतो, इंटू साइन सी बाय 2 कॉमन आला. काय शिल्लक राहणार आहे फर्स्ट टर्म मधून, हा तर हा प्रश्न एवढा सोपा होता की याला सांगायला 11वीचा विद्यार्थी लागत नाही, 7वी 8वीचा मुलगा सांगू शकतो. यातून 2 कॉमन बाहेर घेतलाय, साइन सी बाय 2 कॉमन बाहेर घेतलाय, काय शिल्लक राहतं तर हे शिल्लक राहतं, एवढंच सांगायचं होतं. लक्ष द्या बाळांनो, प्लस यातून 2 कॉमन बाहेर घेतलाय, 1 हाफ आधीचाच आहे, साइन स्क्वेअर सी बाय 2 मधला साइन सी बाय 2 बाहेर घेतलाय, काय शिल्लक राहील, साइन ऑफ सी बाय 2. हाफ मायनस मायनस प्लस हाफ म्हणजे हा झाला 1. RHS बघा, RHS ला 1 आहे, तो मिळतो, पहिली टर्म ऍडजस्ट झाली बघा, हा 1 मिळाला. त्याच्यानंतर हाफ आणि 2 इथं कॅन्सल होतोय, हे कॅन्सल करूयात आता. साइन सी बाय 2 पाहिजे होता, साइन सी बाय 2 मिळाला. हे राहिलं काय, हा जो ब्रॅकेट आहे कॉस ऑफ ए प्लस ए मायनस बी बाय 2 प्लस साइन सी बाय 2, याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 2 टाइम्स कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2. ए आणि बी मध्ये यायला पाहिजे. काय करणार, ही टर्म ए आणि बी मध्ये, ही सी मध्ये, काय परत काय करायचं ठरलंय,
हा सी ची व्हॅल्यू पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी. आलं लक्षात? ही स्टेप लिहून घ्या. करा पुढची स्टेप. हा 1/2 हे ना, हा इथं 1/2 आहे. या 1/2 नी याला मी मल्टिप्लाय केलं, हा 1/2 आला आणि याने याला सेपरेट केलं म्हणून हा दुसरा आला. नसेल लक्षात येत तर असाच कॅरी करा, तो नंतर इथं पुढे ऍडजस्ट होऊन जाईल. इथं मी सेपरेट मल्टिप्लाय केलं, या 1/2 ने एकदा 1 ला आणि एकदा या ब्रॅकेटला. कन्फ्यूज होत असेल तर इथं मोठा ब्रॅकेट तसंच ठेवा आणि 1/2 सरळ बाहेर ठेवा, नंतर तो ऍडजस्ट होऊन जाईल. तसं केलं तर काय होतं हे पण सांगतो. हा इथं 1/2 येणार नाही, इथं फक्त 1 मायनस राहील. वन मायनस हा 2 येईल. जर 1/2 टोटल बाहेर ठेवला तर इथं हा जो 1/2 घेतलाय 1 मायनस 2 इंटू अशी ॲडजस्टमेंट तुम्हाला करायला लागेल. आणि मग हा मायनस मायनस प्लस 1 येईल इथं ब्रॅकेटच्या. हा मायनस आहे, मायनस साइन c/2 असं होऊन जाईल. जर 1/2 मगाशी मल्टिप्लाय सेपरेट केला नसता तर असं होऊन जाईल. आणि इथं 1 + 1 2 होतो आणि या 2 नी याला 1/2 सेपरेट डिवाइड केलं तर हा परत 1 येणार आहे आणि मायनस 1/2 इंटू 2 आता जे आलं होतं. दोन्ही पद्धतीने करून बघा. इंटू ज्याने मगाशी केलं त्याने खडाखोड करू नका. इंटू साइन c/2 इंटू ब्रॅकेट cos of a minus b/2 plus sin of c/2 च्या ऐवजी काय लिहायचं लास्ट पेज. c/2 च्या ऐवजी काय लिहायचं? हा इकडं उत्तर सांगायचं आणि खाली बसायचं. ज्यांना उभं केलं असतं त्यांना चान्स असतो. उत्तर सांगितलं की खाली बसायचं. c/2 च्या ऐवजी काय येणार? जोरात उत्तर फक्त सांगायचं आपल्याला, बाकी काही नाही. रागवणार नाही, मारणार नाही, काही करणार नाही. हा π/2. हा त्या बेंचवर उभं राहता. दुसऱ्याचं उत्तर ऐकून काही सांगू नकोस. हा असू दे. परत कुठल्या रिलेशन कडे जायचं? इथं याला आपण फर्स्ट म्हणतो. इथं c ची व्हॅल्यू काय येणार आहे? c = c कडे घेतला तर π मायनस a प्लस b/2. तेव्हा c/2 च्या ऐवजी काय येईल? π/2 मायनस a प्लस b/2 बाय फर्स्ट. दुसऱ्याचं ऐकून नका सांगू. तुम्ही प्रयत्न करा, चुकवू दे तुमचं उत्तर, प्रयत्न करा. 1 इथं हाफ आणि 2 कॅन्सल झाला. मगाशी केला त्याच्यासाठी वेगळी ऍडजस्टमेंटच्या पद्धतीने इथे कॅन्सल होतो. साइन c/2 इंटू साइन ऑफ π/2 मायनस थिटा. सांगा फॉर्म्युला. साइन ऑफ π/2 मायनस थिटा
अलाइड अँगल फॉर्म्युला येतो का नाही? साइन पाय बाय 2 मायनस थीटा. अरे आतापर्यंत झालेल्या टॉपिक मधले एकही फॉर्म्युला सांगत नाही तुम्ही. मग फॉर्म्युला पट करायला सांगितलं ते. काय साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा कॉस थीटा. पाय बाय 2 असेल तर साइनचा कॉस होणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नाही. त्यामुळे इथं याच्यासाठी काय होईल? साइन ऑफ पाय बाय 2 मायनस ए प्लस बी बाय 2 हा काय होईल? कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2. तो मी आधी लिहितोय, ऍडिशन असल्यामुळे आदला बदल करू शकता. प्लस कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. व्हॉट इज कॉस प्लस कॉस? 2 कॉस इंटू कॉस. करा आणि उत्तर सांगा काय आता. One minus sin c by 2 into what is cos plus cos? 2 cos into cos. 2 cos into cos divided by 2 घ्यायचा का नाही घ्यायचा? घ्यायचा आहे का? इंटू 2 आलाय. आता इथले फर्स्ट अँगल काय आहे बघा, a प्लस बी बाय 2 आहे. मी हा असा लिहिला तर चालेल काय? a बाय 2 प्लस बी बाय 2 चालेल. फर्स्ट अँगल आहे ना a बाय 2 प्लस बी बाय 2. आणि आपल्याला याच्यामध्ये काय करायचं? सेकंड अँगल ऍड करायचा आहे. सेकंड अँगल कसा लिहिणार? a बाय 2 मायनस बी बाय 2. ओके. तसं इथं डिफरन्स घ्यायचा आहे. पहिला अँगल काय आहे? a बाय 2 प्लस बी बाय 2 आणि दुसरा अँगल डिफरन्स घेतला तर काय होईल? मायनस a बाय 2 मायनस मायनस प्लस बी बाय 2. चला आता जे टर्म्स कॅन्सल होतात ते कॅन्सल करा, ऍड करा, सबट्रॅक्ट करा आणि उत्तर काय आता ते लिहा. तुमचा RHS मिळाला का बघा. बसा खाली बसा आणि एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा. फॉर्म्युले पाठ करा. येतं का? RHS आले का सगळ्यांचं? आणि इथं बी बाय 2 प्लस मायनस कॅन्सल होईल. a by 2 plus a by 2, 2 times a by 2 means a आणि हा divided by 2. cos a by 2 होईल. इथं a by 2 कॅन्सल होतील प्लस मायनस. b by 2 plus b by 2 it is 2 times b by 2 is b. It is divided by 2. Now cos of b by 2 येतो. क्रम फक्त बदललाय, क्रम ऍडजस्ट करा. किती लोकांना समजलं नाही हात वरती करा. यातली ही स्टेप समजली नाही, ती स्टेप समजली नाही. सगळ्यांना समजलं? ठीक आहे, बरं झालं. मला आता कुणाला तरी एकाला बोलवायला बरं झालं. पुढे एक्झाम्पल सोडवायला लावणार आहे मी आता. ज्यांना समजलं त्यांना पुढे बोलवणार आहे. चला, किती लोकांना समजलं नाही कुठली स्टेप? समजली सगळ्यांना? हा, लास्टच्या स्टेपला हे तुम्ही असं करताय ना, ए प्लस, तुम्हाला हा पण पर्याय मी सांगतो, म्हणजे असं पण करू शकाल. डिव्हायडेड बाय असंही करताय. तिथं करण्यापाठीमागचं माझं कारण काय होतं सांगतो.
की तुम्हाला प्लस मायनस टर्म कॅन्सल करायला सोपं जातं म्हणून मी सेपरेट केलं. असं केलं तर परत न्यूमरेटर मध्ये कॉमन डिनॉमिनेटर 2 करायला लागेल आणि मग प्लस बी मायनस बी तुमचा कॅन्सल होईल. आलं लक्षात? तिथं सेपरेट डिवाइड करून का लिहिलं तर असं लिहिलं तरी चालू शकतो. हा पहिला अँगल आहे, हा दुसरा अँगल आहे फॉर्म्युला मधला, बरोबर आहे. आता पुढे सोडवायचं झालं तर काय करायला लागेल? फक्त न्यूमरेटर बघा, डिनॉमिनेटर मध्ये तर 2 आहे, तो सेम आहे. न्यूमरेटर मध्ये परत कॉमन डिनॉमिनेटर 2 आहे, तो परत सेम करायला लागेल. आणि मग काय होईल? ए प्लस बी प्लस ए मायनस बी प्लस बी मायनस बी पुन्हा कॅन्सल होतील. काय येणार आहे? ए प्लस ए 2a डिवायडेड बाय 2, हा न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर, तो 2 कॅन्सल होईल आणि परत हा शिल्लक राहील. हे करायला लागू नये म्हणून सेपरेट डिवाइड करून दिलं होतं, बाकी काही कारण नाही. समजलंय? ओके. शंका खूप छोटी असते पण परीक्षेत काय होतं, बरोबर तेवढ्याच गोष्टीमध्ये तुम्ही अडवून बसू शकता. तेवढीच गोष्ट नाही लक्षात आली किंवा अभ्यासाला बसल्यानंतर असं होतं की बाकी सगळं करता येतं, मेकॅनिकल स्टेप्स असतात आणि तेवढी एकच स्टेप असते, हे असं का केलं कळत नाही. असं किती लोकांनी अनुभवलंय की अभ्यासाला बसलं आणि असं होतं की ही स्टेप, अरे मग विचारलं पाहिजे ना त्यावेळी, कारण तेच सगळ्यात महत्वाचं असतं. गाडी चालवायला, 4 व्हीलर चालवायला सगळे शिकतात, सगळं माहितीये, रिव्हर्स कसं टाकायचं माहित नसतं किंवा गिअर टाकायचं माहिती, इथे गिअर आहे, हा फर्स्ट आहे सेकंड आहे, तो गिअर ढकलायला गेला की जातच नाही पुढे. तो क्लच कधी दाबायचा असतो हे माहित नसतं. तेवढाच आहे, तो क्लच दाबायचा कळाला ना की फार सोपं असतं. पण क्लच दाबलेला असतो आणि लोकांना सोडायचंच कळलेलं नसतो, तसं दाबून धरतो, गाडी हलतच नाही, जोर जोरात आवाज येते गाडीची. असं होतं ना. एकच छोटीशी बारीक गोष्ट असते ती नाही कळत आणि त्यासाठी मग सगळं एक्झाम्पल्स तुमचं राहू शकतं. जी शंका येईल ती विचारा, छोटीशी शंका असू दे ती विचारा. ओके, नाउ विल गो फॉर नेक्स्ट. कुठला फॉर्म्युला वापरता येईल? सुरुवात कशाने करायची सांग. 2 गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत. एक आधी दिलेली आहे, वी हॅव ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू का, हे माहिती आहे. अजून दुसरी गोष्ट काय करायला लागेल? टॅन मध्ये आणायला लागेल, कारण सगळा फॉर्म्युला टॅन मध्ये आहे. पण इथं जे काही आहे ते सगळं 2a मध्ये आहे, सगळं 2a मध्ये आहे. त्यामुळे काय करायचं, याला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. दॅट इज 2a प्लस 2b प्लस 2c इज इक्वल टू 2π. ओके, देन 2a plus 2b is equal to 2π minus 2c. आणि आता दोन्ही साईडचा टॅन रेशो घ्या. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे? काय केलं, मूळचा आपल्याकडचा असलं रिलेशन त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, कारण सगळं 2a 2b 2c मध्ये लागणार आहे म्हणून 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं. नेहमीप्रमाणे a आणि b ची गट्टी आहे, त्यांना एका बाजूला 2c ला दुसऱ्या बाजूला पाठवलं. आणि आता टॅन रेशो घ्या. देन टॅन ऑफ 2a प्लस 2b इज इक्वल टू टॅन ऑफ 2π मायनस 2c. इथे काय येणार आहे? टॅन ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला किंवा टॅन ऑफ एक्स प्लस वायचा फॉर्म्युला काय येणार? टॅन ऑफ एक्स प्लस वायचा फॉर्म्युला काय होतो? टॅन एक्स प्लस टॅन वाय अपॉन 1 मायनस टॅन एक्स टॅन वाय. असं इथं काय होईल? टॅन ऑफ 2a प्लस टॅन ऑफ 2b डिवायडेड बाय 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन 2b इज इक्वल टू टॅन ऑफ 2π मायनस थिटा. काय येणार आहे? 2π आहे, टॅनचा टॅन राहील का कॉट होईल? टॅन राहणार आहे, टॅन 2c. ओके, प्लस और मायनस कुठल्या क्वाड्रंट मध्ये? 4th क्वाड्रंट मध्ये. 2π मायनस इथला अँगल जो नेहमी कसा काय सांगितलाय, ॲक्यूट अँगल गृहीत धरून चेक करायचा आहे. त्यामुळे 4th क्वाड्रंट मध्ये, आणि 4th क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. व्हेरी गुड. असं उत्तर दिलं की बरं वाटतं. आता साधी सोपी गोष्ट आहे. काय करा, हा जो डिनॉमिनेटर आहे याने इकडे मल्टिप्लाय करा. हा मायनस टॅन 2c येईल, त्याला तिकडून आणला तर टॅन 2a प्लस टॅन 2b प्लस टॅन 2c होईल. आणि याने इकडे याला मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस प्लस होतो,
RHS किती सोपं आहे. करा कम्प्लीट. So with this example we have finished the third topic, trigonometry second.